नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुरेश वराडे साकार एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतोय। पुन्हा एकदा आलोय तुमच्या भेटीला एक रिक्रुटमेंट न्यूज घेऊन। ज्या की 11 पब्लिक सेक्टर बँका आहे, त्या 11 पब्लिक सेक्टर बँकामध्ये एक सेंट्रल बँक ऑफ इंडिया आहे। सेंट्रल बँक ऑफ इंडिया याच्या बाबतीत सांगायचं झाल्यास या बँकेची स्थापना जी आहे जवळपास 1911 मध्ये झालेली आहे आणि या बँकेच्या बाबतीत सांगायचं झाल्यास हिचा बिझनेस सुद्धा खूप चांगला आहे। महाराष्ट्रामध्ये यांच्या ब्रांचेस खूप जास्त प्रमाणात आहे आणि हिचं हेडक्वार्टर जे आहे ते मुंबई आहे आणि हिच्यामध्ये क्रेडिट ऑफिसर ज्युनियर मॅनेजर स्केल 1 याच्या वॅकन्सी जवळपास निघालेल्या विद्यार्थी मित्रांनो आणि वॅकन्सी सुद्धा खूप चांगल्या आहेत। जवळपास 1000 वॅकन्सी आहे ऑल इंडियामध्ये आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्र बेस असल्यामुळे महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जे काही पोस्टिंग आहे त्या महाराष्ट्रामध्ये असेल, कारण याचं हेड ऑफिस जे आहे ते कुठे आहे, मुंबईला आहे। या बँकेच्या बाबतीत सांगायचं झाल्यास या बँकेचं 1911 मध्ये स्थापना झाली। जवळपास ब्रांचेस जे आहे ऑल इंडियामध्ये 4500 आणि या बँकेचे एम्प्लॉईची संख्या जर सांगायची झाली आजच्या डेटला जवळपास 33000 एम्प्लॉई यामध्ये ऑफिसर आणि क्लर्क नंतर सब स्टाफ आणि जे की समजा सिनियर लेवलचे एम्प्लॉई आहेत ते यामध्ये सध्या कार्यरत आहे। आणि याच्या व्यतिरिक्त या बँकेची बॅलन्स शीटच्या बाबतीत बोलायचं झाल्यास जवळपास 6,68,000 करोड एवढी बॅलन्स शीट या बँकेची आहे। त्यामुळे ही बँक जी आहे एक चांगल्या पब्लिक सेक्टर बँकमध्ये गणले जाणारी बँक आहे आणि हिच्यामध्ये ज्युनियर क्रेडिट ऑफिसरच्या वॅकन्सी ज्या आहेत ज्युनियर मॅनेजमेंट स्केल 1 लेवलला या वॅकन्सी झालेल्या आहे। त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांच्या हातात सध्या कोणता जॉब नाहीये, प्रिपरेशन झालेली आहे, आरआरबी पीओचं एक्झाम झालेली आहे, नंतर आयबीपीएस पीओची एक्झाम होऊन रिझल्ट लागलेला आहे आणि काही एक्झाम्स बाकी आहे समजा आणि सध्या कोणताच ऑप्शन हातामध्ये नाहीये, त्या सर्व विद्यार्थ्यांनी आणि जे पीओच्या इंटरव्ह्यूसाठी क्वालिफाय झालेले त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा या एक्झामचा फॉर्म भरा विद्यार्थी मित्रांनो। कारण हा जो जॉब आहे क्रेडिट ऑफिसरचा हा इक्विव्हॅलंट आहे कोणाच्या आयबीपीएस पीओच्या। सॅलरी जी आहे ती आयबीपीएस पीओची जी सॅलरी आहे तीच इकडे क्रेडिट ऑफिसरला सॅलरी आहे। फक्त या ठिकाणी एक तुम्हाला 12 महिन्याचा जो काही कोर्स आहे तो कोर्स तुम्हाला करावा लागेल। तो बेंगलोरला करायचा आहे की दिल्लीला करायचं आहे ते बँक नंतर तुम्हाला सांगणार आहे, पण याच्या अगोदर एक परीक्षा तुम्हाला पास करावी लागेल। पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बँकिंग फायनान्स ही जी काही समजा नंतर 1 वर्षाची ट्रेनिंग तुम्हाला भेटणार आहे त्यासाठी नंबर लागण्यासाठी एक परीक्षा असणार आहे, जी काही समजा ॲप्टिट्यूड पॅटर्न त्यामध्ये जे काही आपले रेग्युलर सब्जेक्ट्स आहे त्यामध्ये लॉजिकल रिजनिंग असेल, मॅथ्स असेल, इंग्लिश असेल, जनरल अवेअरनेस असेल, या सब्जेक्टची एक टेस्ट तुम्हाला पास करावं लागेल। नंतर 1 वर्षाचा जो काही समजा पीजीडीएफचा कोर्स असणार आहे त्याच्याबद्दल, त्याच्या टर्म्स आणि कंडिशन, त्याच्या एज्युकेशन लोन बद्दल, नंतर या कोर्स दरम्यान तुम्हाला काय भेटणार आहे काय नाही भेटणार आहे, नंतर कोर्स झाल्यानंतर तुम्हाला जॉईनिंग कशी भेटणार आहे, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला 1 बाय 1 आजच्या लेक्चरमध्ये क्लिअर करून देणार आहे। त्याकरता व्हिडिओ जो आहे तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा, बघितल्यानंतर लाईक करायचा आणि जे काही समजा बँकिंगची, इन्शुरन्सची, रेल्वेची तयारी करणारे विद्यार्थी आहे त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवायची विद्यार्थ्यांनी मित्रांनो। आणि जास्तीत जास्त महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा जो की ऑफिसर लेवलला रिझल्ट सध्या अजून कमी आहे तो रिझल्ट आपल्याला वाढवायचा आहे, त्यासाठी ही माहिती जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा। सिंगल एक्झाम आहे या ठिकाणी आणि इंटरव्ह्यू आहे, प्री एक्झाम देण्याची गरज नाहीये। त्याकरता जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या ठिकाणी काय करायचे, अप्लाय करायचे विद्यार्थी मित्रांनो। तर चला आजच्या लेक्चरला स्टार्ट करूया। आजचं या सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा जी की क्रेडिट ऑफिसरची ज्युनियर मॅनेजमेंट स्केल 1 ची रिक्रुटमेंट आलेली आहे त्याबद्दल मी तुम्हाला 1 बाय 1 सगळ्या ज्या काही तुमच्या मनामध्ये डाउट्स आहे त्या सगळ्या डाउट्स मी या ठिकाणी क्लिअर करणार आहे। त्याकरता तुम्हाला व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघायचा आहे, बघितल्यानंतर लाईक करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो। तर स्टार्ट करतो विद्यार्थी मित्रांनो मी या ठिकाणी क्वालिफिकेशन, एक्झाम पॅटर्न, नंतर एक्झाम, नंतर अबाउट पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बँकिंग फायनान्स, सॅलरी आणि एज या सगळ्या गोष्टीबद्दल तुमच्या मनातले डाऊट जे आहे ते मी या ठिकाणी क्लिअर करणार आहे। सुरुवातीला या वॅकन्सीज ज्या आहे या वॅकन्सीज कॅटेगरी वाईज कशा आहे त्याबद्दल सुद्धा मी इथे क्लिअर करून देतो। टोटल वॅकन्सीजचा जर विचार केला तर ऑल इंडियामध्ये 1000 वॅकन्सीज आहे,
त्याच्यामध्ये क्रेडिट ऑफिसर इन मेन स्ट्रीम्स जनरल बँकिंगचा जर विचार केला तर SC कॅटेगरीचा आहे 150, नंतर ST कॅटेगरीचा आहे 75, नंतर OBCचा आहे 270, EWSचा आहे 100 आणि जनरल कॅटेगरीचा 405. टोटल विचार केला तर 1000 ऑल इंडियामध्ये. नंतर जे की पर्सन विथ बेंचमार्क डिसॅबिलिटीचे कॅन्डिडेट्स आहे यांच्यासाठी HI मध्ये 10, VI मध्ये 10, नंतर OC मध्ये 10 आणि ID मध्ये 10 एवढ्या वॅकन्सीज आहे विद्यार्थी मित्रांनो. वॅकन्सी खूप चांगल्या आहे. या ठिकाणी अप्लाय करायचंय, सिंगल एक्झाम आहे त्यामुळे सगळ्यांनी अप्लाय करायचंय. मी सगळ्या गोष्टी सांगतो तुम्हाला. सर्वात महत्त्वाचा डाऊट आहे PGDBF बद्दल. तर PGDBF बद्दल जे आहे ती सगळी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देणार आहे. तर PGDBF बद्दल सुद्धा तुम्हाला एकदम डिटेल मध्ये माहिती सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो. ऍप्लिकेशन जे आहे कालपासून म्हणजे 30/1/2025 पासून ऍप्लिकेशन चालू झाले. म्हणजे 30/1/2025 पासून अप्लाय तुम्ही करू शकणार आहे. जी काही वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर जायचंय तुम्हाला आणि या वेबसाईटवर तुम्हाला अप्लाय करायचं आहे. आणि ऍप्लिकेशनची लास्ट डेट जी आहे ती 20 फेब्रुवारी 2025 या तारखेमध्ये, या 2 तारखेच्या बिटवीन तुम्हाला अप्लाय करायचंय विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. तर हे झालं एक्झामच्या डेटच्या बाबतीत किंवा ऍप्लिकेशनच्या डेटच्या बाबतीत. एक्झाम डेट जी आहे, एक्झाम डेटच्या बाबतीत मी तुम्हाला सांगेल, एक्झाम डेट नोटिफिकेशन मध्ये अनाउन्स केलेली नाहीये. पहिले फॉर्म भरून घेतला जाईल. फॉर्म भरून घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं त्यांच्या नोटिफिकेशन मध्ये की एक्झामची डेट जी आहे आम्ही नंतर कळू तुम्हाला की आम्हाला कोणत्या डेटला एक्झाम घ्यायची आहे. परंतु एक्झाम जी आहे साधारणतः प्रोबेबली मार्च मध्येच असेल. फेब्रुवारी मध्ये SBI क्लर्कची एक्झाम आहे त्यामुळे मार्च स्टार्टिंगला किंवा एंडिंगला ही एक्झाम कंडक्ट केल्या जाऊ शकते. त्यामुळे एक्झाम डेट बद्दल या ठिकाणी नोटिफिकेशन मध्ये दिले नाही. नंतर क्वालिफिकेशन काय लागतं, यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागतं. एनी ग्रॅज्युएट, कोणताही ग्रॅज्युएट अप्लाय करू शकतो. पण या ठिकाणी एक यांनी सांगितलेलं आहे की 60% सहित ज्याचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे, 60% सहित ज्याचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे तोच विद्यार्थी या ठिकाणी अप्लाय करू शकतो. जो काही जनरल नंतर EWS आणि OBC कॅटेगरीचा विद्यार्थी आहे तो विद्यार्थी 60% सहित ग्रॅज्युएट झालेला पाहिजे. नंतर SC ST आणि OBC यांच्यासाठी 55% सहित ग्रॅज्युएट झालेला विद्यार्थी अप्लाय करू शकतो. ओके. नंतर रेकॉग्नाइज बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, म्हणजे तुमचं जे काही युनिव्हर्सिटी आहे ते युनिव्हर्सिटी रेकॉग्नाइज पाहिजे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मधली. ओके. तर या ठिकाणी आपण जे काही समजा एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे त्या क्वालिफिकेशनच्या बाबतीत तुम्हाला या ठिकाणी मी क्लिअर करून दिलं. तर क्लिअर एज्युकेशन क्वालिफिकेशनच्या बाबतीत जे आहे समजा या ठिकाणी तुम्हाला इथे कोणताही ग्रॅज्युएट अप्लाय करू शकतो हे तुम्हाला या ठिकाणी काय केलंय, क्लिअर केलंय. ओके विद्यार्थी मित्रांनो. तर इथे बघा आता ग्रॅज्युएशन तुम्हाला कोणत्याही स्ट्रीम मधून चालतं. ओके. नंतर पुढे या ठिकाणी एज लिमिट काय आहे, एज लिमिट जे आहे तर 31/11/2024 पर्यंत 30/11/2024 पर्यंत मिनिमम वय वर्ष 20 पाहिजे आणि मॅक्झिमम 30 वर्षापेक्षा जास्त नाही पाहिजे. ओके. मिनिमम 20 वर्ष आणि मॅक्झिमम 30 वर्ष. नंतर जे OBC कॅटेगरीचे विद्यार्थी आहे, SC ST चे विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी एज रिलॅक्सेशन आहे आणि PWD कॅन्डिडेट साठी एज रिलॅक्सेशन आहे. OBC साठी 33 वर्ष, नंतर SC ST साठी 35 वर्ष आणि PWD साठी 40 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता विद्यार्थी मित्रांनो. तर हे जे आहे एजचा क्रायटेरिया मी या ठिकाणी तुम्हाला क्लिअर करून दिला. नंतर ऍप्लिकेशन फीस किती आहे, तर ऍप्लिकेशन फीस जे आहे जे की समजा जनरल OBC आणि EWS कॅटेगरीचे विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी 750 रुपये आणि SC ST PWD कॅन्डिडेट्स आणि सर्व महिलासाठी आहे 150. ओके. बँक ट्रान्झॅक्शन चार्जेस जे आहे ते लागले जाईल परंतु फीस जे आहे 750 सगळ्या मेल कॅटेगरीसाठी आणि वुमेन्स सर्व आणि SC ST PWD यांच्यासाठी आहे 150 रुपये. तर ही झाली ऍप्लिकेशन फीस विद्यार्थी मित्रांनो. मग सर एक्झाम सेंटर आहे का, आहे. एक्झाम सेंटर नाशिक आहे का, नाहीये. एक्झाम सेंटर महाराष्ट्रामध्ये कोणकोणते आहे, छत्रपती संभाजीनगर, नंतर मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि नागपूर आणि पुणे हे जे काही एक्झाम सेंटर आहे सिंगल एक्झाम आहे त्यामुळे नाशिक सेंटर उपलब्ध नाहीये. पण आपल्याला मुंबई जवळ आहे त्यामुळे मुंबईसाठी फॉर्म टाका. मुंबई सेंटर तुम्ही काय करा, चूज करा विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. नंतर सर
या ठिकाणी सिलेक्शन प्रोसेस कशी आहे, सिलेक्शन प्रोसेस जी आहे तुम्हाला या ठिकाणी ती 2 फेज मधून जायचंय. या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय, ऑनलाईन टेस्ट द्यायची ऑब्जेक्टिव्ह, नंतर यानंतर डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट असेल तुमची, एसे रायटिंग आणि लेटर रायटिंग, आणि नंतर पर्सनल इंटरव्ह्यू असेल या ठिकाणी. ओके, आता या ठिकाणी एक बेनिफिट असा आहे की परीक्षेला निगेटिव्ह मार्किंग नाहीये. निगेटिव्ह मार्किंग आहे का, नाही. ओके, नंतर डिस्क्रिप्टिव्ह पेपर लँग्वेज फॉर डिस्क्रिप्टिव्ह पेपर ऑफ इंग्लिश लँग्वेज. इंग्लिश लँग्वेज मध्ये तुम्हाला काय करायचंय, लेटर रायटिंग करायचंय आणि एसे रायटिंग करायचंय. ओके, नंतर मे बी इव्हॅल्युएटेड बाय ऑटोमॅटेड स्कोरिंग मेकॅनिझम फॉर आयडेंटिफाइंग फ्युचर्स. तो पेपर जो आहे तो चेक केला जाईल ऑटोमॅटिकली फ्युचर जे आहे याच्या मार्फत. ओके, दिस स्कोरिंग मेकॅनिझम डुली व्हॅलिडेटेड अँड इव्हॅल्युएटेड द प्रोफिशियन्सी ऑफ प्रोफेसर टेकर्स and is writing in the English language in objective manners. Okay, नंतर as the mechanism does not have any inbuilt biases for evaluating responses. यांनी सांगितलं की जो काही पेपर चेक केला जाईल तुमचा, तो पेपर मेकॅनिझम द्वारे म्हणजे कम्प्युटरद्वारे तुमचा पेपर जो आहे तो चेक केला जाईल, मॅन्युअली चेक केला जाणार नाही. डिस्क्रिप्टिव्ह पेपर, लेटर रायटिंग आणि एसे रायटिंग. क्लिअर आहे. तर हे झालं सिलेक्शन प्रोसेसच्या बाबतीत. ओके, मग सर एक्झाम पॅटर्न कसा आहे, एक्झाम पॅटर्न थोडा मार्काचं डिस्ट्रीब्युशन थोडं वेगळं आहे. ओके, या ठिकाणी बघा रिजनिंग ॲबिलिटी या ठिकाणी सब्जेक्ट जो आहे तो बुद्धिमत्ता चाचणी 30 क्वेश्चन 30 मार्क, टाइम दिलेला आहे 25 मिनिट्स, आणि पेपर तुम्हाला इंग्लिश आणि हिंदीमध्ये उपलब्ध आहे. नंतर जनरल अवेअरनेस जो आहे या ठिकाणी 30 क्वेश्चन असणार 30 मार्क, आणि पेपर दोन्ही लँग्वेजमध्ये उपलब्ध असणार, टाइम असणार तुम्हाला 15 मिनिटं. नंतर क्वांटिटी ऑफ नंबर ऑफ क्वेश्चन 30 मार्क 30, टाइम 25 मिनिट्स. नंतर इंग्लिश लँग्वेज जो आहे ऑब्जेक्टिव्ह त्या ठिकाणी 30 क्वेश्चन 30 मार्क आणि इंग्लिशमध्ये उपलब्ध, टाइम 25 मिनिट. नंतर डिस्क्रिप्टिव्ह पेपर जो आहे इंग्लिश लँग्वेज, लेटर रायटिंग आणि एसे रायटिंग या ठिकाणी 2 क्वेश्चन तुम्हाला, एक एसे एक लेटर राईट करायचं आहे, आणि 30 मिनिटं यास 30 मार्क आहे आणि टाइम दिलेला आहे 30 मिनिटं. ओके, म्हणजे टोटल जर विचार केला तर 150 मार्काचा हा पेपर आहे. या 150 मार्काच्या पेपरवर आणि इंटरव्ह्यूवर तुमचं सिलेक्शन होणार विद्यार्थी मित्रांनो, डबल एक्झाम देण्याची गरज नाहीये. ओके, मग या ठिकाणी इंटरव्ह्यू किती मार्काचा आहे, इंटरव्ह्यू जो आहे बँकेमार्फत कंडक्ट केला जाईल, आणि त्या इंटरव्ह्यू जो आहे तो असणार आहे तुमचा साधारणतः 50 मार्काचा. किती मार्काचा, 50. आणि त्यासाठी जनरल, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस यांच्यासाठी कमीत कमी 50% मार्क घेणं नेसेसरी आहे. आणि जे काही समजा 50% जनरल ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी आणि एससी एसटी आणि ओबीसी साठी जे आहे 45% मार्क घेणं कंपल्सरी विद्यार्थी मित्रांनो इंटरव्ह्यू क्रॅक करण्यासाठी. तर इंटरव्ह्यू 50 मार्काचा होईल आणि पासिंग मार्क तुम्हाला मी सांगितलं. नंतर फायनल सिलेक्शन कसं होणार आहे, तर फायनल सिलेक्शन जे आहे तुमचं ऑनलाईन टेस्ट मध्ये जे काही मार्क आले आणि इंटरव्ह्यू मध्ये जे मार्क आले त्यांचं काय केलं जाईल, ऍडिशन केलं जाईल, आणि जे काही समजा कॅटेगरी वाईज तुमचा मेरिट लावला जाईल ऑल इंडिया लेवलला. अशा पद्धतीनं तुमचं फायनल सिलेक्शन होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, तर हे झालं फायनल सिलेक्शन इंटरव्ह्यूच्या बाबतीत. ओके, नंतर सॅलरी कशी आहे, सॅलरी खूप चांगली आहे, जवळपास 85,920 म्हणजे 86,000 रुपये पर मंथ. म्हणजे आयबीपीएस पीओला जी सॅलरी भेटते ती सॅलरी जी आहे ती क्रेडिट ऑफिसरला या ठिकाणी भेटणार आहे सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या. तर या व्यतिरिक्त जे काही समजा तुम्हाला बँक ऑफिसरला जे काही समजा या ठिकाणी फॅसिलिटीज भेटतात त्या सुद्धा फॅसिलिटी या ठिकाणी अवेलेबल आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, नंतर आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे तो पीजीडीएफ. या बाकी गोष्टी ज्या आहे मी तुम्हाला इथे क्लिअर करून दिल्या, पण हा जो की परीक्षा पास झाल्यानंतर या पीजीडीएफचा कोर्स तुम्हाला करावा लागणार आहे. तर पीजीडीएफ कोर्स म्हणजे काय, या पीजीडीएफ बद्दल मी सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला या ठिकाणी टाकणार. पीजीडीएफ म्हणजे काय, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बँकिंग फायनान्स. ओके, आता याची सुरुवात आयसीआयसीआय बँकेने केलेली आहे आणि याच्यामध्ये नॅशनलाइज बँका सुद्धा काय झालेल्या आहे, ऍड झालेल्या आहे. कॅनरा बँक असेल, बँक ऑफ बडोदा असेल, नंतर इको बँक असेल, या बँकांनी काय केलं, पीजीडीएफ मार्फत काही एम्प्लॉई जे आहे रिक्रूट केले. तर या पीजीडीएफ बद्दल सांगायचं झाल्यास या ठिकाणी ऍडमिशन प्रोसिजर कशी असणार आहे, म्हणजे तुम्हाला ही परीक्षा पास झाल्यानंतर तुम्हाला 12 महिन्याचं ट्रेनिंग दिलं जाणार आहे आणि हे ट्रेनिंग कंप्लीट झाल्यानंतर ॲज अ ऑफिसर म्हणून तुम्ही सेंट्रल बँकेमध्ये क्रेडिट ऑफिसर म्हणून जॉईन होणार आहे. तर ही प्रोसेस मी तुम्हाला पूर्ण सांगणार आहे. तर ही पीजीडीएफ पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बँकिंग फायनल सिलेक्शन मध्ये तुम्हाला दे आर आउट टू मॅन्डेटरी पास द पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बँकिंग फायनान्स. पण इथे गेल्यानंतर सुद्धा तुम्हाला हा जो फायनान्स ग्रॅज्युएट डिप्लोमा आहे तो सुद्धा पास करावा लागणार आहे. बेंगलोरला किंवा दिल्लीला हे असणार. 1 वर्षाचं ट्रेनिंग असणार आहे, 1 वर्षाचं. त्यामध्ये 9 महिने क्लासरूम ट्रेनिंग असणार आहे
आणि 3 महिने ऑन जॉब ट्रेनिंग असणार आहे इंटर्नशिप. ओके, 9 महिने क्लासरूम ट्रेनिंग आणि 3 महिने जे काही ऑन जॉब ट्रेनिंग असणार आहे. ओके, बिफोर गेटिंग ए इंडक्टेड ऑफिसर इन द बँक. ओके, ड्युरिंग द कोर्स कॅन्डिडेट मस्ट कम्प्लीट द डिप्लोमा इन बँकिंग फायनान्स. ओके, मग तुम्हाला हा जो कोर्स आहे तो कोर्स तुम्हाला पास करावा लागेल 12 महिन्यामध्ये. ओके, नंतर त्याच्या सोबतच JIB फ्रॉम IIBF ही सुद्धा तुम्हाला परीक्षा पास करावी लागेल त्या ठिकाणी. नंतर याच्या व्यतिरिक्त त्यांचं म्हणणं आहे की जे काही डिटेल ऑफ इन्स्टिट्यूट, द डिटेल रिगार्डिंग द इन्स्टिट्यूट्स युनिव्हर्सिटीज फ्रॉम विच कोर्स शॅल बी कम्प्लिटेड विल बी इन्फॉर्म लेटर. म्हणजे तुम्हाला बेंगलोरमधून करायचं आहे की दिल्लीमधून करायचं आहे, कोणतं इन्स्टिट्यूट आहे ते आम्ही नंतर कळू, हे तुम्हाला सांगितलेलं आहे या ठिकाणी. ओके, तर हे झालं जे कोर्स आहे तो कोर्स कसा असणार आहे. 1 वर्षाचा कालावधी, त्याच्यामध्ये 3 महिने इंटर्नशिप, 9 महिने क्लासरूम ट्रेनिंग. आता या कोर्स बद्दल पूर्ण डिटेल्स मी या ठिकाणी सांगतो. आता पेमेंट ऑफ कोर्स फी, आता तुम्हाला हा जर कोर्सला नंबर लागला समजा तर त्याची फीस किती आहे. या ठिकाणी जे काही फीस असणार आहे ही फीस कशी आकारली जाणार आहे, तर कोर्स फी टू बी पेड बाय द कॅन्डिडेट प्रोसिडेड ऑफ द शॅल बी इन्फॉर्म. कोर्स फी विल इन्क्लूड, आता या कोर्स फी आहे 3 ते 4 लाख रुपये. ओके, आणि काय केलं जाईल, लॉजिंग म्हणजे राहण्याचा खर्च, नंतर बोर्डिंग एक्सपेन्सेस, नंतर एज्युकेशन फीस, नंतर 9 months अटेंड पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बँकिंग फायनान्स अँड कॅन्डिडेट विल बी गिवन डिप्लोमा सर्टिफिकेट फ्रॉम द एंगेज इन्स्टिट्यूट युनिव्हर्सिटी बाय द बँक. नंतर द कोर्स फी इज अ टेंटेटिव्हली बिटवीन 3 लाख to 4 लाख, म्हणजे 3 ते 4 लाख रुपये एक्सक्लुसिव्ह जीएसटी सोडून 3 ते 4 लाख रुपये असणारे. सिलेक्टेड कॅन्डिडेट्स शॅल हाव टू पे द कोर्स फी टू द इन्स्टिट्यूट ॲज पर द पेमेंट. नंतर टर्म्स ऑफ ट्रेनिंग इन्स्टिट्यूट युनिव्हर्सिटी, द सिलेक्टेड कॅन्डिडेट्स विल हॅव टू option to pay course fee from their one courses by availing education loan from the Central Bank of India. तुम्ही स्वतः पण पे करू शकता किंवा तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर सेंट्रल बँक ऑफ इंडिया तुम्हाला काय करणार, एज्युकेशन लोन प्रोव्हाइड करणार. ओके, एनी अदर एक्सपेन्सेस ॲज mandated in postgraduate diploma in banking finance. कोर्स लाईक सर्टिफिकेट्स इन एक्झामिनेशन बुक एक्स्ट्रा विल बी बोन बाय द कॅन्डिडेट्स. या बाकी गोष्टी तुम्हाला आणायच्या आहे, परंतु एज्युकेशन जे काही फीस आहे ती फीससाठी सेंट्रल बँक ऑफ इंडिया तुम्हाला लोन प्रोव्हाइड करणार. जर तुमच्याकडे स्वतः असेल तर स्वतः तुम्ही भरून टाकायचं आहे. ठीक आहे, तर हे झालं पेमेंट अँड कोर्स फीच्या बाबतीत. ओके, नंतर एज्युकेशन लोनच्या बाबतीत सांगायचं झाल्यास द बँक मे ग्रँट एज्युकेशन लोन टू द कॅन्डिडेट सब्जेक्ट टू एलिजिबिलिटी as per the prevailing scheme guideline as the loan quantum margin security documents rate. या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहे. एज्युकेशन लोन सुद्धा काय करणार आहे, बँक प्रोव्हाइड करणार आहे. ओके, नंतर रिएम्बर्समेंट ऑफ कोर्स फी. आता हा कोर्स तुम्ही कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला बँक काय करणार, तुम्ही जे 3-4 लाख रुपये भरलेले 5 वर्ष जॉब तुम्ही केला समजा कंपल्सरी, तर तुम्हाला बँक जे आहे तुमचे 3 ते 4 लाख रुपये परत करणार आहे आफ्टर द सक्सेसफुल कंप्लीशन ऑफ 5 years. ओके, इन अ बँक by the officer, the bank will reimburse the course fee only, excluding interest, GST applicable on course fee to the successful candidate. Only the course fee will be reimbursed and other additional charges cost will be considered. Okay, त्यांचं म्हणणं आहे की 5 वर्ष तुम्ही बँकेत कंप्लीट केल्यानंतर ती तुम्ही जी काही फीस भरली होती PGDF साठी, ती फीस जी आहे ती परत केल्या जाईल पुन्हा. ठीक आहे, नंतर इन द इव्हेंट ऑफ द कॅन्डिडेट अर्जनिंग ऑफिसरिंग रिझाइनिंग द सर्व्हिसेस of the bank before the completion of 5 years, the candidate will have to pay the expenses incurred by the bank, institute, university also in such a event. In a case the candidates as avail educational loan from the bank towards payment of the course fee, the same as also to be repaid fully with up to date interest. Okay, जर मध्येच सोडून गेले तर जो काही कोर्सचा खर्च आहे, एक्सपेन्सेस आहे, तो सगळा तुम्हाला भरून द्यावा लागेल असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे, नंतर document verification and medical fitness. Document verification of candidates shall be done at any of the administrative officer our bank. Medical fitness certificate to be submitted by the candidates. जे मेडिकल सर्टिफिकेट आहे तुम्हाला, फिटनेस सर्टिफिकेट आहे तुम्हाला सबमिट करायचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस. फायनल सिलेक्शन जे आहे त्यावेळेसच मेडिकल फिट असेल, सॅटिस्फॅक्शन झालं असेल तरच तुम्हाला काय करेल, जॉईनिंग दिल्या जाईल विद्यार्थी मित्रांनो. हे झालं तर मेडिकल फिटनेसच्या बाबतीत. नंतर विद्यार्थी मित्रांनो पुढे कोर्स करिक्युलम, the course period of the above posts
अबोव सेड पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा बँकिंग अँड फायनान्स कोर्स वुड बी 1 इयर. त्यांनी मी पहिलेच सांगितलं तुम्हाला. आता एका वर्षाचा तो कोर्स असणार आहे, 9 महिन्याचं क्लासरूम ट्रेनिंग असणार आहे, 3 महिन्याचं तुम्हाला ऑन जॉब ट्रेनिंग असणार आहे ॲट ब्रँच ऑर ऑफिसेस. ओके, आणि हे सक्सेसफुली कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला काय करणार आहे, सेंट्रल बँक ॲज अ क्रेडिट ऑफिसर म्हणून जॉईनिंग देणार आहे. हे लक्षात ठेवा. इन अ ज्युनियर मॅनेजमेंट ग्रेड स्केल 1. ओके, आणि प्रोबेशनरीवर असणार आहे, प्रोबेशनरी पिरियडवर असणार आहे. नंतर एमोलमेंट अँड स्टायपंड ड्युरिंग. आता कोर्सच्या वेळेस तुम्हाला काय भेटणार आहे, क्लासरूम ट्रेनिंगच्या वेळेस तुम्हाला काय भेटणार आहे, एका वर्षाचा 9 महिने तुम्हाला काय केलं जाईल की 2,500 रुपये स्टायपंड दिलं जाईल पर मंथ. ओके, नंतर 3 महिने तुम्ही जेव्हा ऑन जॉब ट्रेनिंग असणार आहे त्याच्यावर तुम्हाला 10,000 रुपये काय केले जाणार आहे, सॅलरी दिले जाणार आहे. आणि हे कोर्स कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला कॅन्डिडेट विल बी प्रोबेशन फॉर 2 इयर्स. 2 वर्षाचा प्रोबेशनरी पिरियड असेल तर 2 वर्षाचा प्रोबेशनरी पिरियड झाला की तुम्ही क्रेडिट ऑफिसर म्हणून काय झाला, कन्फर्म एम्प्लॉई झाला त्या बँकेचे. हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, हे पीजीडीएफ बद्दल मी पूर्णपणे तुम्हाला सांगतोय. नंतर आता ज्या लोकांना लोन पाहिजे आहे, बँकेचं लोन घ्यायचं असेल तर त्याचा जो काही क्रेडिट हिस्ट्री आहे तो इथे चेक केला जाईल. तर या ठिकाणी सिबिल स्कोर जो आहे तो आपला 650 पेक्षा कमी नसावा. ओके, ज्यांनी लोन घेतलेला असेल, ज्यांनी बँकेत व्यवहार केलेला असेल त्या विद्यार्थ्यासाठी, ज्यांनी आतापर्यंत लोन घेतलेलंच नाहीये किंवा बँक अकाउंटच नाहीये अशा विद्यार्थ्यासाठी ही योजना लागू होत नाही, हा रूल लागू होत नाही. हे लक्षात ठेवा. ज्यांनी घेतलेला आहे त्यांच्यासाठी हा रूल लागू होतो. ज्यांनी घेतलेलंच नाहीये, अजूनपर्यंत अकाउंट नाहीये बँकेमध्ये आणि लोन घेतलेलंच नाहीये अशा विद्यार्थ्यासाठी हे क्रेडिट सिबिल स्कोर जो आहे तो लागू होत नाही. क्लिअर आहे. तर ह्या झाल्या सगळ्या गोष्टी. फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला कुठे जायचंय, ibpsonline.ibps.in या CBI CO जान 25 याच्यावर जायचंय, अप्लाय करायचंय. एज्युकेशन क्वालिफिकेशन टाकायचंय, डेट ऑफ बर्थ, नंतर ईमेल आयडी, आयडी प्रूफ, फोटोग्राफ जो आहे रिसेंटचा टाकायचा, सिग्नेचर, लेफ्ट थंब, नंतर हँड रिटन डिक्लेरेशन, या सगळ्या गोष्टी इथे टाकायच्या आहेत तुम्हाला. आपली नवीन बॅच जी आहे 27 जानेवारी 2025 पासून आफ्टरनून बॅच स्टार्ट झालेली आहे. जे विद्यार्थी इंटरेस्टेड आहेत त्या विद्यार्थ्यांनी डेमो लेक्चर अटेंड करण्यासाठी यायचे आणि जॉईन करायचे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला 2025 मध्ये बँक एक्झाम मध्ये सिलेक्शन पाहिजे असेल तर नाशिक मधलं विश्वसनीय ठिकाण म्हणजे साकार एज्युकेशन नाशिक. या ठिकाणी रिझल्ट्स जे आहेत ते अनेक विद्यार्थी जे आहे नॅशनल बँकेमध्ये आपले सिलेक्ट होत आहेत. आजच रिझल्ट लागला, त्यामध्ये जवळपास 15 ते 17 विद्यार्थी IBPS PO मेन्स मध्ये आपले इंटरव्ह्यू साठी क्वालिफाय झालेले आहे. त्यामुळे 27 जानेवारी पासून आपली बॅच चालू झालेली आहे. जे इंटरेस्टेड कॅन्डिडेट आहेत त्यांनी यायचे, जॉईन करायचे, डेमो लेक्चर अटेंड करायचं विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. नंतर जे विद्यार्थी नवीन असतील युट्यूब चॅनलला त्यांनी आपलं युट्यूब चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करायचे विद्यार्थी मित्रांनो. नवीन अपडेट बघण्यासाठी टेलिग्राम चॅनलला जे विद्यार्थी नवीन असतील त्या टेलिग्राम चॅनल जॉईन करायचे. नंतर व्हॉट्सअप ग्रुपला आपल्या जॉईन व्हायचं. इन्स्टाचं पेज आहे त्या इन्स्टाच्या पेजला सुद्धा जॉईन व्हायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. नंतर व्हॉट्सअप जे आहे व्हॉट्सअपला सुद्धा जॉईन होऊन जायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू, धन्यवाद.